लॉग इन करा मुंबईतक.in वर। पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार म्हणून मनवले जाणारे प्रशांत किशोर, जे पॉलिटिकल अॅनालिस्ट आहेत, राजकीय रणनीतिकार आहेत, ते खास मुंबईत आले आणि शरद पवारांना भेटले। यावरनं महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अनेक वेगवेगळ्या पद्धतीच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने 3 प्रश्न उपस्थित झाले। पहिला, प्रशांत किशोर यांनी 2024 साली काय पद्धतीने रणनीती ठेवली पाहिजे ह्याच्याबद्दलचं प्रेझेंटेशन शरद पवार यांच्या समोर केलं का? या निमित्ताने पुन्हा एकदा 2024च्या निमित्ताने पुन्हा एकदा सगळे विरोधी पक्ष एकत्र आणण्याची एक प्रयत्न सुरू झालेला आहे का? आणि तिसरा, शरद पवार यांना स्वतः पंतप्रधान बनण्याची इच्छा अजूनही आहे आणि त्याच्यामुळेच प्रशांत किशोर यांना भेटून एनसीपी बरोबर काही काम करता येईल का? अशा पद्धतीची चाचपणी एनसीपी करत आहे का? असे वेगवेगळे प्रश्न या सगळ्या चर्चेच्या निमित्ताने निर्माण झाले। पण नक्की या बैठकीत काय झालं? या बैठकीत जे झालं ती स्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे आणि ती स्टोरीच मी आज तुम्हाला सांगणार आहे। नमस्कार, मी साहिल जोशी। या व्हिडिओमध्ये प्रशांत किशोर आणि शरद पवार भेटीमध्ये काय झालं ह्याच्याबद्दल आपण चर्चा करणार। तर पहिला मुद्दा की प्रशांत किशोर यांनी 2024च्या निमित्ताने काही प्रेझेंटेशन शरद पवार यांच्या समोर ठेवलं का? तर अजिबात नाही। प्रशांत किशोर कुठलंही प्रेझेंटेशन घेऊन शरद पवार यांच्याकडे आले नव्हते आणि अशा पद्धतीने प्रेझेंटेशन घेऊन त्यांना बोलवण्यातही आलं नव्हतं। ही भेट कशी झाली? तर सुप्रिया सुळे आणि प्रशांत किशोर हे गेले वर्षभर 2 वर्ष जवळपास एकमेकांशी संपर्कात आहेत। लोकसभा निवडणूक हरल्यानंतर सुप्रिया सुळेंनी प्रशांत किशोर यांना संपर्क साधला होता आणि एनसीपीसाठी विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून काही करता येईल का याबद्दल चर्चा करण्यासाठी प्रशांत किशोर यांना सगळ्यात आधी 2019 मध्ये मुंबईत आमंत्रित करण्यात आलं होतं। पण ती भेट झाली दिल्लीमध्ये। या बैठकीला अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि एनसीपीचे प्रमुख नेते हे उपस्थित होते। त्यांच्यासमोर बोलताना प्रशांत किशोर यांनी असं सांगितलं की विधानसभा निवडणूक जरी लढवायची असेल तरी एकाच नेत्याच्या नेतृत्वाखाली किंवा त्या नेत्याला प्रोजेक्ट करूनच ती निवडणूक लढता येऊ शकते आणि त्या नेत्याचं कन्व्हिक्शन हेच एनसीपीला विजयाकडे घेऊन जाऊ शकतं किंवा त्यांचा परफॉर्मन्स सुधारण्यासाठी वापरण्यात येऊ शकतं। आणि त्यानिमित्ताने त्यांनी असं सांगितलं की शरद पवार हाच चेहरा विधानसभेसाठी असला पाहिजे। यावर साहजिकच आहे, शरद पवारांनी त्याला नकार दिला। त्यांनी सांगितलं अशा पद्धतीने मी विधानसभेसाठी चेहरा होऊ शकत नाही आणि आम्हाला काही हे मंजूर नाही, आम्ही अशा पद्धतीने काम करू शकत नाही। आणि शेवटी प्रशांत किशोर यांनी एनसीपीसाठी काम नाही केलं। अर्थात त्यावेळेस ते आदित्य ठाकरेंबरोबर पण चर्चेत होते, त्यांनी काही नुसके सांगितले होते। ते काय सांगितले होते ते आपण नंतर कधीतरी ऐकू। पण आदित्य ठाकरेंसाठी आदित्य संवाद म्हणून त्यांनी एक कार्यक्रम केला होता आणि त्याच्यामुळे एनसीपी बरोबर तरी त्यांचं काही सूत जुळू शकलं नाही। पण त्याच्यानंतर सुप्रिया सुळे आणि प्रशांत किशोर यांचा एकमेकांशी संपर्क राहिला। 2019ला ऑक्टोबर महिन्यामध्ये जो काही राजकीय खेळखंडोबा महाराष्ट्रामध्ये चालला होता त्या दरम्यान सुद्धा सुप्रिया सुळे त्यांच्याशी संपर्कात होत्या आणि आता विधानसभेमध्ये, बंगाल विधानसभेमध्ये ज्या पद्धतीचे निकाल लागले त्याच्यानंतर प्रशांत किशोर यांना त्यांचे अनुभव लोकांसमोर ठेवण्यासाठी म्हणून मुंबईत खास करून त्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं। मीटिंग ही होती ही दुपारच्या जेवणाच्या निमित्ताने, ज्याला इंग्लिशमध्ये लंच ऑन मीटिंग म्हणतात, अशा पद्धतीची मीटिंग होती। प्रशांत किशोर फारच लवकर या मीटिंगला पोहोचले होते। खास करून जयंत पाटील यांना शरद पवारांनी या मीटिंगमध्ये बोलवून घेतलं। पण त्याचबरोबर फक्त जयंत पाटील त्या मीटिंगला नव्हते, रोहित पवार सुद्धा त्या मीटिंगला होते आणि महत्त्वाचं म्हणजे शरद पवार यांचे जवळचे समजले जाणारे त्यांचे काही मित्र म्हणजे आर्किटेक्ट कादरी, ज्यांनी नेहरू सेंटरचं काम त्यांनी केलेलं आहे, ते सुद्धा त्यांच्या पत्नीसह त्या बैठकीला उपस्थित होते। अर्थात ती लंच ऑन मीटिंग होती, ती काही बैठक अशी नव्हती। आणि साहजिकच आहे, हा सगळा अनुभव कसा होता हे समजून घ्यायचा या नेत्यांच्या मार्फत तो प्रयत्न होता। पूर्ण मीटिंगच्या दरम्यान शरद पवार पूर्णपणे कमीत कमी बोलले या पूर्ण मीटिंगमध्ये, त्यांच्याकडे काही फारसे प्रश्न नव्हते। पण जयंत पाटील आणि इतर लोक नक्कीच प्रशांत किशोर यांना प्रश्न विचारत होते। अर्थात पहिला प्रश्न हाच होता की बंगालमध्ये एवढं दैदिप्यमान यश कसं काय त्यांनी मिळवून दिलं। याच्यावरती पुन्हा एकदा प्रशांत किशोर यांनी त्यांना हेच सांगितलं की कन्व्हिक्शन, एखाद्या गोष्टीबद्दल जर तुम्हाला कन्व्हिक्शन असेल तर तुम्ही अशा पद्धतीने यश मिळवू शकता आणि कुठेतरी रिजनल सेंटिमेंट किंवा क्षेत्रीय सेंटिमेंट्स ममता बॅनर्जी यांच्या बाजूने उभी राहिली आणि त्याच्यामुळे ममता बॅनर्जींना अशा पद्धतीने नेत्रदीपक यश मिळालं। त्याचबरोबर तमिळनाडू निवडणुकीची सुद्धा चर्चा झाली, कारण त्या निवडणुकीमध्ये डीएमके आणि काँग्रेस हे एकत्र येऊन लढले होते। प्रश्न हाच होता की काँग्रेसचा परफॉर्मन्स त्या ठिकाणी सुधारावा यासाठी काँग्रेसला जे काही सीट्स दिल्या गेल्या ते कसं काय झालं, कारण सीट शेअरिंग हा अत्यंत वादाचा मुद्दा नेहमी राहिलेला आहे। त्यामुळे त्यावेळेस सुद्धा प्रशांत किशोर यांनी सांगितलं की काँग्रेसला टार्गेटेड म्हणजे ज्या ठिकाणी ते निवडून येऊ शकतात
अशा पद्धतीच्या सीट्सच आम्ही त्यांना घेण्यासाठी समजावलं आणि शेवटी ज्या काही 25 सीट लढवल्या त्यांनी त्याच्यामधल्या 19 सीट जिंकून काँग्रेसचा टार्गेट रेट तामिळनाडूच्या निवडणुकीत सुधारला. ज्या पद्धतीने बिहारमध्ये जास्त सीट्स घेऊन कमी सीट्सवर काँग्रेसला यश मिळालं आणि त्याच्यामुळे असं म्हटलं जातं की आरजेडी काँग्रेसचं सरकार होऊ नाही शकलं. त्या पद्धतीची परिस्थिती डीएमके आणि काँग्रेसच्या बाबतीत नाही झाली आणि तामिळनाडूमध्ये त्यांची सत्ता म्हणजे डीएमकेची सत्ता, स्टॅलिन यांची सत्ता आली. त्याचबरोबर साहजिकच आहे कशा पद्धतीने तुम्ही हा कॉन्फिडन्स कुठून आणता असा सुद्धा त्यांना एक प्रश्न विचारला गेला की कारण प्रशांत किशोर यांनी सांगितलं होतं निवडणुकीपूर्वी जर भारतीय जनता पार्टी 3 आकडी संख्या जरी पार करू शकली तरी सुद्धा ते ज्या पद्धतीचं काम सध्या करतायत ते पूर्णपणे सोडून देतील. पण तसं झालं नाही कारण भारतीय जनता पार्टी ही 75 ते या सीट्सच्या दरम्यान राहिली आणि 3 आकडी संख्या भारतीय जनता पार्टीला मिळू शकली नाही. त्यामुळे प्रशांत किशोर यांना हा प्रश्न विचारण्यात आला. अर्थात प्रशांत किशोर यांनी त्याचं काही पूर्ण उत्तर दिलं नाही. असं म्हणतात की आपल्या आयडियाज पूर्ण काही सांगायच्या नसतात, त्या काही आपल्याकडे पण ठेवायच्या असतात. कदाचित प्रशांत किशोर यांनी सुद्धा तेच गोष्ट ठेवली असावी. त्याच्यामुळे या पूर्ण बैठकीमध्ये कुठलंही प्रेझेंटेशन झालं नाही. 2024च्या साठी प्रशांत किशोर काही रणनीती घेऊन शरद पवारांकडे आले होते अशीही गोष्ट ह्याच्यामध्ये दिसून आली नाही. त्याच्यामुळे दुसरा प्रश्न जो उपस्थित होतो की 2024ला हे सगळे पक्ष एकत्र येण्याची काही तयारी सुरू झाली आहे का, तर आपण नक्की एवढं म्हणू शकतो की प्रशांत किशोर यांनी ही जी इच्छा आहे ती बोलून दाखवलेली आहे. प्रशांत किशोर यांनी हेही सांगितलेलं आहे की पुढे त्यांना आत्तापर्यंत त्यांनी जे काम केलेलं आहे म्हणजे एखाद्या नेत्याचं काम घ्यायचं आणि त्या नेत्याला सत्तेपर्यंत कसं पोहोचवता येईल यासाठी पूर्ण प्रयत्न करायचे. मग ते तेलंगणा आंध्र प्रदेशमध्ये असेल, ते ममता बॅनर्जींसाठी बंगालमध्ये असेल, के स्टॅलिनसाठी तामिळनाडूमध्ये असेल, अमरिंदर सिंग यांच्यासाठी बंगालमध्ये असेल आणि अरविंद केजरीवाल यांच्यासाठी दिल्लीमध्ये असेल, तरी सुद्धा आता या पद्धतीचं काम करणार नाही. त्यांची महत्त्वाकांक्षा मोठी आहे हे त्यांनी आधीच स्पष्ट केलेलं आहे. आणि आता वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या राजकीय नेत्यांशी त्यांचे जवळचे संबंध आहेत. त्यांना कुठे एकत्र आणता येईल का या संबंधात त्यांचे प्रयत्न चालू आहेत अशा पद्धतीने बोललं जातं. साहजिकच आहे काँग्रेस जोपर्यंत याच्यामध्ये सामील होत नाही तोपर्यंत या प्रयत्नांना फारसं काही यश मिळू शकणार नाही. कुठेतरी एनसीपीच्या नेत्यांना सुद्धा असं वाटतं की प्रशांत किशोर हे अखिलेश यादव यांच्यासाठी काम करण्याचा प्रयत्न करतायत आणि त्याच्यामुळे एक वातावरण तयार करण्यासाठी कुठेतरी या मीटिंगचा तर वापर केला गेला नाही ना. पण तरी सुद्धा 2024च्या निमित्ताने हे छोटे पक्ष आणि काँग्रेस यांना एकत्र आणता येईल का याबद्दलची चाचपणी कुठेतरी सुरू झाली आहे एवढं मात्र आपण नक्कीच म्हणू शकतो. आणि राहिला तिसरा प्रश्न की एनसीपीसाठी प्रशांत किशोर काम करणार का की जेणेकरून शरद पवार हे पंतप्रधान पदाचे उमेदवार होऊ शकतात का. तर सध्या तरी त्या चर्चेमध्ये जाण्यात काही अर्थ नाही कारण एनसीपीने स्पष्टच सांगितलेलं आहे की प्रशांत किशोर हे एनसीपीसाठी काम करणार नाहीत. नवाब मलिक यांनी स्पष्टपणे ही भूमिका मांडलेली आहे आणि एनसीपीचे राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून ही भूमिका मांडली आहे. आणि राहिला प्रश्न शरद पवारांचा. शरद पवार यांनी अनेकदा ही गोष्ट स्पष्ट केलेली आहे की 7 खासदार, 5 खासदार, 9 खासदार अशी माझी संख्या असताना मी पंतप्रधान पदाची स्वप्न बघू शकत नाही. माझे कार्यकर्ते याच्याबद्दल अनेकदा बोलतात पण ही गोष्ट शक्य नाही. लक्षात घ्या शरद पवार हे प्रॅक्टिकल पॉलिटिशियन ओळखले जातात. परिस्थिती उद्भवली तर नक्कीच ते प्रयत्न करतील पण परिस्थिती उद्भवण्यासाठी तेवढं संख्याबळ सुद्धा आपल्या बरोबर असलं पाहिजे ही गोष्ट सुद्धा पवार चाणाक्षपणे जाणतात. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं शरद पवारांना जे लोक ओळखतात त्यांचं असं म्हणणं आहे की अशा पद्धतीने राजकीय रणनीतिकार किंवा पॉलिटिकल ॲनालिस्ट किंवा प्रोफेशनल पॉलिटिकल ॲनालिस्ट की जे पक्षामध्ये नाही आहेत पण बाहेरून पक्षासाठी काम करतात अशा लोकांबरोबर शरद पवार काम करायला फारसे उत्सुक नसतात. आणि प्रशांत किशोर यांच्या बैठकीत सुद्धा हेच दिसून आलं. प्रशांत किशोर यांच्या या बैठकीतनं राजकारणात पुढे काय होणार आहे हे इतक्यात सांगणं फार कठीण आहे. आपण सध्या एवढंच म्हणू शकतो की सगळ्या पद्धतीच्या राजकारणाची चाचपणी कुठेतरी सुरू झालेली आहे. 2024 साठी अजूनही काही वर्ष आहेत त्याच्यामुळे पुढच्या काही वर्षांमध्ये आपल्याला ह्याच्याबद्दलची स्पष्टता पूर्णपणे दिसून येईल. लॉग इन करा मुंबईतक.in वर.